हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मी पण खूप छान आहे. आज आम्ही लोक बनवणार आहे कोलबी. आता मम्मी आली आहे घरी म्हणून मम्मीला मच्छी खायची होती म्हणून मी जाऊन मार्केटवरून कोलबी घेऊन आली आहे. आता मी पटापट शॉपिंग करून घेणार आहे आणि मम्मी आज बनवणार आहे कोलबी तिच्या पद्धतीत मस्तवाली. तर मी फक्त तिला हेल्प करते, सगळं कापून कुपून दिलं, ती तोपर्यंत कोलबी साफ करते. तर पटापट मी बनवून घेते, मग मी तिच्यासाठी बोलते. सगळं रेडी झालंय, मम्मी पण आली आहे. जरा हस ना, जरा दात दिसत हसू काय. तर आता मम्मी बनवणार आहे, मी फक्त व्हिडिओ शूट करणार आहे. तेल भेटे मग बस ग, कोलेस्ट्रॉल जास्त होईल. मम्मी आजारी आहे पण तरी पण तिला मी बनवायला सांगितलंय, कारण की तिला मी बनवलेलं जास्त आवडत नाही है ना. तिला तिच्या पद्धतीतलं जास्त आवडतं. असं मी जेवण तर चांगलं बनवते, पण काय माहिती तिचा काय प्रॉब्लेम, तिला स्वतःच्या हाताचंच खायला आवडतं. नाही टाकलं नाही, भांडण नव्हतं ना छोटं. हा बाबू, मम्मी आणि लिंबू बघ केवढा मोठा आणला. लिंबू बघ. पहिला चमचा होता काय? पहिला चम्मच नव्हता, तुम्ही 2-3 चम्मच घेतले एकत्र. लसूणची पेस्ट जी मी खलबत्त्यामध्ये वाटून ठेवलेली होती. आता मी लसूणची पेस्ट आहे ना बाद नंतर टाकते, काय माहिती चिपकते ना म्हणून ते वास येतो कच्चा. बघून ठेवते मी रेकॉर्ड, जसं तो व्हिडिओ बनतोच आहे, बघून ठेवते कशी बनवते, मग नंतर मग तिच्या पद्धतीत बनवत जाईल, तिला पाहिजे असं खायला. तेव्हा कोलबी स्त्रियाला कसे लागले? डोळ्यात काय पांढरा आहे का केसावर? आता ती टाकेल कांदा, तेल कमी नाही झालं काय ग मामी? मग तेलच तेल दिसते मला. चांगलं भाजायला लागलं. हळद आधीच टाकलं. कांदा गेलाय, दे मी टाकते. नाही टमाटर नाही करू शकते काय नाही, काय करू शकता का? काय करू शकतो त्याच्या गॅसवर कमी पेटवा म्हणजे? चांगला भात लावायचा. तुला होत नाही तर मी करू का? गरम मसाला कुठे? गरम मसाला इथे. हा बघ वरचा डबा. गाईज, मम्मीची तब्येत खराब असल्यामुळे तिला कसं जास्त वेळ उभं राहायला जमत नाही. तिचं असं चाललंय की तू करशील का, मग ती खात नाही मी केलं व्यवस्थित. बस जमत नाही. तो शेवटी कुकिंग आपल्याच हातात आली. मम्मीची लागली परत पाय दुखायला, कमर दुखायला, तर हे मी स्वतःच करणार. चला बनवूया. मी ऍक्च्युली पहिलं सगळं कांदा टमाटर वगैरे भाजून घेते आणि त्याच्यानंतर मसाले टाकते, पण मम्मीनी हे सगळं मसाला टाकून ठेवला आधी, ती कशी बनवते म्हणून.
मम्मीचे त्रास कधी कमी होणार आहे काय माहिती देवा. बिचारीच तिचे हातपाय खूप दुखतात. ती एकची डॉक्टरकडे जायसाठी इकडे आली आहे. मी जिरा वगैरे टाकते, ती जिरा वगैरे नाही टाकत. मस्त कोलबी धुवून घेतली अशी, तर मस्त अशी कोलबी धुवून घेतलेली आहे. तर ही कोलबी आपण टाकूया आता त्यातले एक केस असतो त्याच्या आतमध्ये, तो पण काढला आहे मम्मीने साफ मस्त केली. कारण ती ऍक्च्युली आणि ती जास्त वेळ बसली होती ना तिकडे साफ करण्यातच, त्यामुळे तिला दुखायला लागलं ते कमर. मी तिला बोलत होती मी साफ करते म्हणून, तर ती मला म्हणते जा तू ते कर तू ते कर, म्हणून मी ते करत बसते. बाकीची सगळी कामं पहिले मस्तपैकी बनवते. आता बटाटे पण टाकायचे, मी बटाटे पण टाकून देते. म्हणजे शिजायला टाइम लागतो बटाटे. आणि हम लोग का तरीका ही कुछ अलग है बनाने का. खूप छान लागते. टमाटर जरा हे थोडंसं शिजलं, पण टमाटर थोडं कच्चं असलं तर बरं वाटतं, छान लागतं. म्हणून टमाटर आपण नंतर टाकते. पाणी सुटेल मस्त पैकी. मसाले टाकते मी. आणि आजकाल ना एवढं उन्हामध्ये फिरून ना घरी आल्यावरती ना मला काय खायची इच्छाच होत नाही. आणि बाहेर फिरत असताना पण काय खायची इच्छा होत नाही. गरमी एवढी झाली आहे, त्या गरमीमध्ये मला काय खायची इच्छाच होत नाही. सकाळी कामाला गेले होते, आता वैभव पण गेलाय गावी. आणि घरी मम्मी डिनूला मम्मीला एकटी सोडून गेले होते. आता मम्मी असल्यामुळे मला डिनूचं जास्त टेन्शन नसतं, कारण मम्मी लक्ष देते त्याच्याकडे. तर सोडून गेली होती मम्मीच्या जीवावरती डिनूला. त्याने खूप त्रास तर दिला असेलच मम्मीला, एवढं गॅरंटी आहे मला. पण आज जरा मी बोलतात ते निष्काळजीपणाने बोलतात ना ते जातात, तसं गेली होती. म्हणजे मला काळजी नव्हती घरची. तुम्ही वैभवच्या जीवावरती पण फिरून गेलेले असले तरी माझे 10 वेळा फोन असतात. शेवटी आई ती आई असते. तर आज मम्मी होती घरामध्ये, तर मी जास्त फोन नाही केली. तर आता हे असं झालंय थोडंसं. तर मी याच्यामध्ये म्हणजे थोडेसे शिजले आहे, तर मी याच्यामध्ये टमाटर टाकून देते. ती कशी पण बनवा यार, छान तर लागते. मला तर आवडते कशी पण बनवा. माझ्या आईची पद्धत तिने जशी मला सांगितली अशी बनवते. नाहीतर मी तर कांदा टमाटर छानपैकी करून घेते, गळवते, मग कोलबी टाकते. पडली बिचारी. बटाटे मी काय टाकत नाही, पण या बाईनी बटाटे पण टाकायला सांगितले मला. पाणी थोडं टाकावंच लागेल, कारण बटाटे टाकलेत आपण तर ते शिजायला पाहिजे. त्यामुळे थोडीशी पाणी टाकायचं. चला साफ होते थोडं. ये शिजता है तब तक हम लोग जे मला आवडते ती वाली रेसिपी बनवूया, माझी फेवरेट वाली. तब तक ये शिजो इधर. इसको ये गैस पे हम लोगों ने ट्रांसफर कर दिया है शीजने को, और इधर हम लोग रखेंगे अभी तवा.
पुन्हा लोखंडी तवा. ठीक आहे. आता इथे मी लोखंडी तवा ठेवला आणि इथे माझा दुसरा कार्यक्रम चालू. मोठी वाली कोलबी आणलेली आहे मी, ही मोठी मोठी अशी छानपैकी. आता हिला मसाले कोलबी बनवूया आपण. जरा गॅस बारीक करते. आवडी निवडीच्या गोष्टी टाकते मी. पहिला जाईल हळद, नंतर जाईल माझा लाल मसाला, मग जाईल टेस्ट वाईज मीठ. जरा थोडंसं टेस्ट वाईज मीठ जाईल. त्यानंतर लिंबू, मी लिंबू पूर्ण टाकले का मला लिंबू खूप आवडतो. आणि ह्या लिंबूला दिसतोय तुम्हाला हिरवा लिंबू आहे, दिसतोय हिरवा लिंबू आहे. ह्याला जास्त रस नसतो, त्यामुळे हा पूर्ण टाकण्यामध्येच भलाई आहे, तरच लागेल तो. आता आपण इकडचा गॅस बारीक करते. इकडे थोडंसं मळून घेते. आता थोडं असं छानपैकी हे करायचं. अरे हाँ, अदरक लसूणची पेस्ट, इसके बिना इसको जान किधर आता है. ये अदरक लसूणची पेस्ट टाकते थोडीशी. असं टाकलं हे गॅस फास्ट करायचा. मस्त वेगळी असता. चटका लगेगा भाई. तेल टाकायचं बस. तो तुम्हाला वाटत असेल मी अशी एक एक करून टाकेन, तर नाही, मी एक एक करून नाही टाकणार आहे. तुम्ही बघा ते थोडस घेऊन घासायचंच आहे ना असं पण. लसूण टाकली. हा माझा तरीका आहे. मी कोलडी अशीच फ्राय करायला टाकली आहे आणि ही अशी ना खूप छान, ही अशी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. एकच मिनिट मला कॉल येतोय. तर इथे झिंगा पण सोडतोय तेल, म्हणजे झिंगा पण शिजतंय, ते पाणी सोडतंय. आणि इथे मम्मीनी जे झिंग्याचं कालवण जे बनवायचं मम्मीसाठी ते पण शिजतंय. त्याला झिंगे तर लवकर होतील, पण त्याच्यामध्ये जे बटाटे आहेत ना ते शिजायला टाइम लागतील, म्हणून मला परत ते झाकून ठेवावं लागणार आहे. तर थोडं हलवून घेते, खालती लागायला नको म्हणून. परत त्याला तुम्हाला असं दिसत नसेल तर खूप भीती आहे. मोबाईल
जाऊ पण शकतो माझा आतमध्ये कालवणांच्या. असं दिसेल दोन्ही पण. इथे मम्मीनी इथे कालवण होत आहे झिंग्यांचं. थोडं जाडच ठेवायला सांगितलंय मम्मीनी, पण तिला एकदम पण पातळ नको आहे. ते थोडं घट्ट असेल शिजते तोपर्यंत मी इथे झिंग्यांना परतून घेते. फक्त हे शिजले पाहिजे सगळं व्यवस्थित. बघून असं ना तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय माझ्या. ऍक्च्युली ना मम्मी आहे ना आल्यापासून ना व्यवस्थित जेवत नाहीये. तिला जेवणच जात नाहीये व्यवस्थित. म्हणून मी आज विचार केला तिच्या आवडीचं. तिला मच्छी खूप आवडते, कोणतीही असून दे तिला खूप आवडते. तर तिला म्हणून मी तिच्यासाठी आज मार्केटला कामावरून आली तशी मार्केटला जाऊन झिंगे घेऊन आली. तेव्हा ती काहीतरी खाईल म्हणून. आणि चांगली गोष्ट ही आहे की ती मच्छी बघून खरोखर खुश पण झाली. मी खाणार आज, भूक लागली आहे करते आणि मला बरं वाटतंय. ती जेवेल आज मनापासून. पण तिला नाही जाते जेवण कोणत्याच गोष्टीचं. ती काहीच खात नव्हती 2 दिवस झाले. इकडे पण नाही आणि ती तिकडे पण नाही खात होती मम्मी तिच्या घरी पण. तर आज खाईल व्यवस्थित, ती जेवेल. वय होत जातं तसंच माणूस कसं एकदम सुकडत जातं. तिला म्हणजे खायची इच्छा होत नाही. या काय त्यांच्या मनासारखं सगळ्या गोष्टी त्यांना पाहिजे असेल तर त्यांना खायचं मन करतं. आज कामावरून यायला पण खूप उशीर झाला मला. 6 वाजले, 6:30 वाजले. त्याच्यानंतर येऊन मी मच्छी मार्केटला गेली 7 वाजता. 7:30 वाजता मी घरी आली मच्छी मार्केट. तर 8 वाजता घरी आली मच्छी मार्केटवरून. आणि मग आता बनवायला घेतलं फटाफट करून. आणि आता वाजले 9:30. आय होप्स तुम्हाला माझं बोलणं आणि माझे व्हिडिओज माझं बोलणं माझे व्हिडिओज नक्कीच आवडत असेल असं मला वाटतंय. मला बाकी माहित नाही, कारण व्ह्यूज येत आहेत थोडे छान छान. फक्त कमेंट करून पण सांगत जावा की खरोखर तुम्हाला माझं बोलणं आवडतंय की नाही आवडतंय. आणि हा सगळे कमेंट करते मला पहिल्या मी कशी दिसते त्याच्यावरती. तर मी आल्यापासून तोंड पण धुतलेलं नाहीये, तेच घामटलेलं तोंड घेऊन येईल. काय मेकअप नाही, काय नाही. माझं असं काहीच नसतं का ब्लॉग काढायचा म्हणून मी मेकअप करायला नाही. तर काय फक्त रीलसाठी मी थोडाफार मेकअप करते, बाकी नाही. मी फ्रायवाला बनवते. झालं ग थोडस. खुशी होते, खुशी. ऍक्च्युली हिला पण माझ्या हाताचं जेवण आवडतं, पण ही नाटकी करते मला माझ्या हातात. इथे झिंगे असे रेडी झालेले. त्याचं तर थोडं पाणी जिरेल, बाकी तेलच मी जास्त यूज केलेलं आहे. त्याच्यामुळे कसं बारीक करून ठेवते ते बरोबर होऊन जाईल. एक घालून बघू आपण कसं झालंय कसं नाही शिजलंय. त्याचे बटाटे शिजायला टाइम लागतात.
ऍक्च्युली जे झिंगे शिजलेले आहेत, फक्त बटाटे शिजायसाठी मिळेल. बटाटे शिजले ना की बरोबर शिजलं जाते. करायला तर मी भाकरी पण करू शकली असती, पण मला टाइम खूप लागला असता, म्हणून मी भात शिजवलाय मस्तपैकी. कालवण एक सांगायचं होतं. ऍक्च्युली ना, मी कधी पण काय म्हणजे म्हणून होते ना, वैभव खूप माझ्या जेवणाची तारीफ करतो. त्याला खूप आवडतं माझं जेवण. खरोखर मी सांगते मला ते जेवण, ते मला आता डाऊट होतं, कारण मम्मी आहे ना, माझं जेवण कधी पण माझ्या हाताचं जेवण नाही खाल्लं मला. वैभव तारीफ करतो, बिनू तारीफ करतो, जे रेग्युलर खाणारी माणसं, का ते घाबरून तारीफ करतात ते काय मला ते समजत नाही. की बाबा नाही म्हटलं तर जेवण नाही बनवायची म्हणून, काय माहिती. जेवण झालं रेडी, कालवण पण रेडी झालेलं आहे आणि झिंगे फ्राय पण झालेले आहेत. आता आपण जेवायला घेऊया मस्तपैकी. आणि फक्त तिने आहे ना कांदा टाकून गेली होती, बाकी सगळं मिक्स केलं. ठीक आहे, तर तिच्याकडून खाली ऐकून घेऊया कसं झालं. चला मम्मी, कसं बनलं जेवण? छान आहे, मस्त. कोलबी फ्राय, भात आणि झिंग्याचं कालवण. हे डिनूचं आणि माझं जेवण आहे. ए डिंक्या, हे बघ, मला ना ऍक्च्युली ह्याच्याकडे ना व्हिडिओ करायलाच कसं तरी वाटतं, का हा कधीच तोंड व्यवस्थित ठेवत नाही व्हिडिओ मध्ये. काय बरोबर ठेवलेलं, असं कोण करतं व्हिडिओला? तर चला आता खाऊया मस्त. कालवलं मस्तपैकी, एवढे मोठे मोठे प्रॉन्स असे छान पैकी. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. दिनू नको हलू, सगळं हलतंय. आकर कसं आहे? हा मस्त आहे. मी खाऊन बघते आता बेटा. एक नंबर, एक नंबर झालं. मस्त झालं, बस. माझे व्हिडिओज असेच लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा माझ्या व्हिडिओजला. कमेंट व्हिडिओवरती करायचा असतो, घरी येऊन सांगायचा नसतो. ठीक आहे, तर व्हिडिओजवरती कमेंट करा. खूप छान झाले जेवण, तुम्ही पण या जेवायला. थँक्यू, माझा व्हिडिओ पाहतात ह्याच्यासाठी थँक्यू.